ज्यांना जायचंय त्यांनी खुशाल जा असं उद्धव ठाकरे म्हणाले नाहीत. खासदार राऊतांनी दावा फेटाळला. बैठकीला उपस्थित खासदारांनी आई भवानीसह कुटुंबियांची शपथ घेतल्याची राऊतांची माहिती. 22 जूनला ठाकरेंच्या शिवसेनेच्या सर्व आमदारांची उद्धव ठाकरेंनी बोलावली बैठक. खासदारांच्या नंतर आमदारांशी उद्धव ठाकरे संवाद साधणार. पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवरती मार्गदर्शन. विधान परिषद निवडणूक प्रचाराच्या तोफा आज थंडावणार. 17 पैकी 6 जागांवरती महायुतीचे उमेदवार बिनविरोध विजयी, तर 11 जागांवरती 18 तारखेला मतदान. 22 जून पर्यंत भारतामध्ये टेलिग्रामवरती निर्बंध. 21 जून रोजी होणाऱ्या नीट परीक्षेमुळे सरकारचा मोठा निर्णय. टेलिग्रामवरती मेसेज एडिट करण्याचा पर्याय डिलीट. निर्णयाचे एनटीएकडून स्वागत. पवनराजे निंबाळकर हत्याकांडाचा निकाल आजही टळला. सीबीआय कोर्ट 20 जूनला निकाल देणार. सर्व आरोपींना कोर्टामध्ये हजर राहण्याचे आदेश. मान्सून रखडल्यामुळे जूनच्या पहिल्या पंधरवड्यामध्ये पाऊसच नाही. राज्यामध्ये सरासरीपेक्षा 72% कमी पावसाची नोंद. आणखी 4 ते 5 दिवस राज्यामध्ये मान्सूनच्या प्रगतीची शक्यता नाही. महागाईचा आणखी भडका. पुण्यामध्ये सीएनजी आणि पीएनजी महागला. पीएनजीच्या दरामध्ये 85 पैशांची, सीएनजीच्या दरामध्ये 1 रुपयाची वाढ.